कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील आणि खासदार संजय मंडलिक यांच्या विशेष प्रयत्नातून कोल्हापुरातील प्रभाग क्रमांक 66 इथल्या स्वातंत्र्य सैनिक वसाहतीमधील खुल्या जागेमध्ये योगा विपश्यना केंद्र बांधण्यासाठी 10 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय। याबरोबरच प्रभाग क्रमांक 65 इथल्या राजेंद्र नगर झोपडपट्टीमधील सौदागर कांबळे यांचं दुकान ते स्क्रॅप गोडाऊन या परिसरातील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 10 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय। आज योगा विपश्यना केंद्राच्या बांधकामाचा आणि राजेंद्र नगर इथल्या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील आणि वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र साबळे, माजी नगरसेवक लालासो भोसले, जयसिंगराव हुजरे, विश्वविक्रम कांबळे, अरुण नागराळे, सूर्यकांत भोसले, वैशाली नांगरे, आकाराम पाटील, शुभांगी भोसले, हिम्मत पाटील, संकेत भिसे, संतोष कांबळे, शिवाजी सकट, अरुण सोनुले, उदय कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक, तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते।